नाशिकमध्ये इलेक्ट्रिक बाईकमध्ये साप आढळून आला। गोविंदनगर परिसरामध्ये पार्किंगमध्ये हा साप बाईकमध्ये शिरला। मेकॅनिकच्या मदतीने बाईक उघडून 6 तास या सापाचा शोध घेतला गेला आणि तब्बल 6 तासांच्या प्रयत्नानंतर सर्पमित्रांनी या सापाला बाहेर काढलं। साधारणतः 3 वाजता 2:30-3 वाजता मी जेव्हा इथे आलो तेव्हा माझ्या कारपासून तो साप जाताना दिसला आणि तो आम्ही जेव्हा ट्रेस करत असताना तो सडनली 2 व्हीलरच्या आतमध्ये घुसला। तर तेव्हापासून मी त्यांना फोन लावला तर त्यांनी म्हटले की आम्ही येतोय, तोपर्यंत तुम्ही काहीच करू नका, फक्त बघा की तो कुठे पळतोय का। तर मग तेवढ्यात आम्ही बघितलं तो त्याच्याच गाडीतच होता। मग तेव्हापासून प्रॉब्लेम असा होता की त्याला आम्ही 2-3 वेळा बघितलं पण तो त्याला जसं टच करायचा तो वरती जात होता। मग नंतर फायनली मग त्यांनी आलेत आणि 2 मेकॅनिक आलेत। मग त्या मेकॅनिक त्यांनी पण पूर्ण गाडी ओपन केली आणि मग तो वरतून तिथून काढला त्यांनी। सकाळी भावसार सरांचा कॉल आलेला होता की गाडीत साप जाताना पाहिलेला आहे। सो मॉर्निंगला 11-11:30च्या सुमारास कॉल आलेला होता। त्याच्यानंतर आपण चेक केलं, जवळजवळ 2.5 तासापर्यंत चेक केलं पण साप आपल्याला भेटला नाही, कारण की इक्विपमेंट नव्हते, खोलता आली नव्हती गाडी। मग परत आता संध्याकाळी सरांचा कॉल आला मला की साप परत दिसतो। मग आता आलो, जवळजवळ दिवसभरात ना 5.5 तास तरी आपल्याला हा रेस्क्यू करायला लागलेले। हा साप बिनविषारी जातीचा चेकर्ड किलबॅक आहे। याला मराठीत वेरुळा दिवड, पानदिवड असं म्हटलं जातं। हा साप बिनविषारी आहे आणि अतिशय रागीट स्वभावाचा साप आहे।